संक्रांतीला सर्व महिलांनी आवर्जून पाळा हे नियम. संक्रांती दिवशी कोणता रंग शुभ आहे व यावर्षी संक्रांत कोणत्या रंगावर आली आहे, या संक्रांतीचा पुण्यकाळ कोणता आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. त्याआधी तुम्हा सर्वांचे एस एस भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. चला तर मग पाहूयात आपण कोणते नियम आहेत ते. मकर संक्रांती दिवशी आपण काय करावे व काय करू नये हे पण या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळेल. मकर संक्रांती हा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. या मकर संक्रांती सणामध्ये स्त्रियांना खूप छानसं तयार होणं आवडतं व हा एकच सण आहे तो म्हणजे सुवासिनींचा शृंगार करण्यासाठी खूप छान आहे. मकर संक्रांती 2026 यावर्षी मकर संक्रांती कोणत्या वारी आली आहे व मकर संक्रांती कशावर आली आहे, कोणत्या रंगाची साडी नेसून आली आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज मी तुम्हाला मकर संक्रांती कशावर आली आहे व सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी व कोणत्या रंगाची साडी नेसू नये हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. संक्रांती दिवशी कोणते शुभ रंग आहे व बांगड्या भरताना तुम्ही कोणत्या रंगाच्या बांगड्या भरणार आहात व कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत हे सुद्धा आपण यात पाहणार आहोत. मकर संक्रांत 2026 ही 14 जानेवारीला बुधवारी आली आहे व 13 जानेवारीला भोगी आहे. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो परंतु तो थोडासा उत्तरेकडे झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडीसुद्धा हळूहळू कमी व्हायला लागते. मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा बुधवार 14 जानेवारी 2026ला दुपारी ठीक 3:06 पासून सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे. तेव्हापासून मकर संक्रांतीचा पुण्यकाळ सुरू होतो. संक्रांतीचा पुण्यकाळ हा 3:06 ते सूर्यास्तापर्यंत आहे आणि हाच पुण्यकाळ मानला जातो. आपल्या हिंदू धर्मामध्ये संक्रांत ही एक देवता मानली जाते. प्रत्येक वर्षी येताना ती वेगवेगळ्या वाहनावर बसून येते. यावर्षी मकर संक्रांतीचे वाहन वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे. मकर संक्रांतीने पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान केलेले आहे. मकर संक्रांतीने आपल्या हातामध्ये गदा घेतलेला आहे. तिने केशराचा तिलक लावलेला आहे. मकर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होणार आहेत. मकर संक्रांती ही वयाने कुमारी आहे व बसलेल्या अवस्थेमध्ये आहे. मकर संक्रांतीने वासाकरिता जाईचे फूल हातात घेतलेले आहे व ती खीर भक्षण करत आहे.
मकर संक्रांतीची जाती सर्प जाती आहे. मकर संक्रांतीने अंगावरती आभूषण मोती धारण केलेला आहे. मकर संक्रांती ही पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. मकर संक्रांती ज्या दिशेने आली आहे त्या दिशेतील लोकांना सुखप्राप्ती होणार आहे. पौष महिन्यामध्ये किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही जर पाण्यामध्ये चंदन मिक्स करून सूर्याला जल अर्पण केले तर तुमचे पदमान वाढते आणि ते शुभ मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही कोणते नियम पाळावेत? तर या दिवशी तुम्ही झाडे तोडायची नाहीत. त्यानंतर मासिक भोजन करायचे नाही व अभद्र कोणालाही बोलायचे नाही. कोणत्याही प्रकारची नशा करायची नाही. या दिवशी मोठ्या माणसांचा अपमान करायचा नाही. त्यामुळे कोणाचेही मन दुखवणार नाही असे कार्य करायचे नाही. या दिवशी जर तुम्ही हे नियम पाळले तर तुम्हाला सूर्यनारायणाची कृपा नक्की होईल. मकर संक्रांती देवीची कृपा तुमच्यावर सदैव राहील. हे नियम पाळल्याने तुम्हाला तुमचे सौभाग्य अखंड टिकून राहील. आता पाहणार आहोत की संक्रांती दिवशी कोणत्या रंगाची साडी घालावी. हा स्त्रियांसाठी खूप मोठा प्रश्न आहे आणि प्रत्येक रंगाचे असे वेगवेगळे महत्त्व आहे. ते महत्त्व पाहण्यासाठी व कोणत्या रंगाची साडी घालायची हे पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. काही रंग सकारात्मक असतात तर काही रंग नकारात्मक असतात. असे काही रंग आहेत ते शुभ मानले जातील. तर ते रंग कोणते आहेत हे आता आपण पाहूया. यामध्ये पहिला रंग आहे लाल रंग. लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो. लाल रंग हा सर्व देवांना सुद्धा व त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे. हा लाल रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. लाल रंग हा सौभाग्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू आणि त्यामधील कुंकवाचा रंग सुद्धा लाल असतो. यामुळे तुम्ही मकर संक्रांती दिवशी लाल कलरची साडी सुद्धा नेसू शकता. पुढचा रंग आहे गुलाबी रंग. गुलाबी रंग हा सर्व स्त्रियांसाठी प्रिय आहे. कारण गुलाबी रंग हा प्रेमाचा प्रतीक मानला जातो. गुलाबी रंग हा खूप महिलांना आकर्षित करतो. गुलाबी रंगामध्ये देखील खूप प्रसन्नता व सुख समाधान असतं. या रंगाची वस्त्र परिधान केल्याने सुद्धा आपले मन प्रसन्न राहते. त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडी सुद्धा घालू शकता. पुढचा रंग आहे हिरवा रंग. हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे. प्रत्येक स्त्रिया लग्नामध्ये हिरवा चुडा भरतात व हिरवी साडी घालतात. लग्न झाल्यानंतर बायकांनी जर हिरव्या रंगाच्या बांगड्या आपल्या हातामध्ये भरल्या तर आपल्या नवऱ्याचे आयुष्य वाढते. असा धर्मशास्त्र सांगते.
धर्मशास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. प्रत्येक देवीला सुद्धा हिरवा रंग खूप प्रिय आहे. जर शक्य असेल तर मकर संक्रांती दिवशी तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसा. नंतरचा रंग आहे केशरी रंग. या रंगाची सुद्धा साडी तुम्ही या दिवशी नेसू शकता. या रंगात ज्ञान, शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे. या रंगातून एक वेगळ्या प्रकारची सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. केशरी रंग हा विजयाचं प्रतीक सुद्धा मानलं जातं. तर हे होते काही शुभ रंग. या दिवशी तुम्ही अनेक प्रकारच्या रंगाच्या साड्या सुद्धा घालू शकता, जे तुम्हाला आवडतील ते. जसे मोरपंखी, चिंतामणी कलर, पोपटी कलर, राणी कलर, वेगवेगळ्या प्रकारचे कलरच्या साड्या तुम्ही घालू शकता. परंतु तुम्हाला फक्त पिवळ्या रंगाची साडी घालायची नाही, कारण ती संक्रांतीने परिधान केलेला पिवळा रंग आहे म्हणून. कारण पिवळ्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीने नेसलेली असल्यामुळे ही साडी आपल्याला घालायची नाही. ही खूप दिवसापासून चालत आलेली परंपरा आहे. राहिला प्रश्न बांगड्यांचा, तो बांगड्या तुम्हाला हिरव्या रंगाच्या घालायच्या आहेत आणि तेही फक्त आणि फक्त काचेच्याच बांगड्या तुम्हाला या दिवशी घालायच्या आहेत. तुम्ही कोणत्याही काचेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या घालू शकता. परंतु जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला. याने नवऱ्याचे आयुष्य वाढते. हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक असल्याने तुम्ही हिरवे कपडे व हिरव्या बांगड्या परिधान करू शकता. या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीविषयी खूप काही माहिती सांगितली आहे आणि ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.